पिंपरी लौकी येथे आरोग्याची प्रवरावारी 7 दिवसीय मोफत दंतचिकित्सा शिबिर संपन्न। नमस्कार, आपण पाहत आहात झुंजार न्यूज। संगमनेर तालुक्यातील पिंपरी लौकी अजमपूर परिसरात नुकताच आरोग्याचा एक मोठा उत्सव साजरा झाला। ग्रामीण भागातील जनतेला दंत आरोग्याची दारे खुली करून देण्यासाठी प्रवरा मेडिकल ट्रस्टचे दंत महाविद्यालय आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने 7 दिवसांचे विशेष श्रमसंस्कार आणि मोफत दंतचिकित्सा शिबिर उत्साहात पार पडले। ग्रामीण भागात आजही दातांच्या विकारांकडे दुर्लक्ष केले जाते। हेच ओळखून प्रवरा मेडिकल ट्रस्टने अत्याधुनिक मशीन्स आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने थेट गावाच्या दारात उपचार उपलब्ध करून दिले। शेकडो रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांना पुढील उपचारांचे मार्गदर्शन करण्यात आले। केवळ उपचारच नाही तर समाज प्रबोधनाचा वसाही या शिबिरात घेण्यात आला। NSSच्या विद्यार्थ्यांनी गावात स्वच्छता मोहीम राबवली। पथनाट्यांच्या माध्यमातून दारू, तंबाखू आणि गुटख्याचे दुष्परिणाम प्रभावीपणे मांडले। तसेच वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेशही दिला। या शिबिराचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे क्राफ्टन इंडियाचे नॅशनल हेड विभोर सर आणि CSR हेड रुची मॅडम यांची उपस्थिती। विशेष म्हणजे दक्षिण कोरिया येथील तज्ज्ञ डॉक्टरांनीही या ग्रामीण भागात येऊन आपला सहभाग नोंदवला, ज्यामुळे शिबिराची व्याप्ती आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली। डॉक्टर सुनील अडसुरे, डॉक्टर प्रशांत विरागी यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने रुग्णांची सेवा केली। जनसेवा मंडळाचे अध्यक्ष भारत पाटील गीते यांनी प्रास्ताविकातून ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांच्या महत्त्वावर प्रकाश टाकला। ग्रामपंचायत प्रशासन, आशा सेविका आणि महिला बचत गटांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले। पिंपरी लौकी येथील या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। ग्रामीण जनतेला मिळालेला हा दिलासा आरोग्याच्या दिशेने पडलेले एक मोठे पाऊल आहे। झुंजार न्यूज हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद। पिंपरी लौकी आजमपूर ग्रामपंचायत, प्रवरा ग्रामीण आरोग्य केंद्र पिंपरी लौकी आजमपूर व प्रवरा मेडिकल ट्रस्टचे ग्रामीण दंत महाविद्यालय लोणी यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी 5 दिवसापूर्वी राष्ट्रीय सेवा योजनेचा कॅम्प आयोजित केला होता। या कॅम्पच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये आरोग्य सेवा ग्रामस्थांना चांगल्या पद्धतीने मिळावी याबाबत जनजागृती करण्यात आली। तसेच या दंत महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी व त्यांचे सर्व शिक्षक, त्यांचे सर्व अधिकारी यांनी गावामध्ये जाऊन सर्वत्र साफसफाई, आरोग्याचा मंत्र, स्वच्छतेचा मंत्र दिला आणि आज गुरुवार दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी या दंत महाविद्यालयाच्या मार्फत पिंपरी लौकी आजमपूर गावामध्ये विशेष मोफत दंत चिकित्सा शिबिर आयोजित केलेलं आहे। या शिबिरासाठी बचत गटाच्या महिला, अंगणवाडी सेविका आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। त्याप्रमाणे ग्रामस्थ, प्रवरा माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, जिल्हा परिषद शाळेचे सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी यांचं चेकअप करण्यात येत आहे। तसेच या ठिकाणी दंत महाविद्यालयाने सादर केलेली व्यसनमुक्तीवर आधारित नाटिका अतिशय सुंदर झाली। या कार्यक्रमाची काहीच गरज नाही, आधार कार्ड नका बाहेरच्या देशातील आपले UKचे प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनीही ग्रामीण भागातील आरोग्याची समस्या काय असते ही जाणून घेतली। त्यांचं मी मनापासून आभार मानतो, स्वागत करतो। तुम्ही एक लाईन करा ना, एक लाईन येतो बरं। आणि त्यांनी आयुष्यामध्ये आपल्या गावातील लोकांना ज्या अडचणी निर्माण होतील त्या दूर करण्यासाठी विशेषतः महिलांमध्ये जे ग्रामीण भागामध्ये दंत चिकित्सा उपलब्ध नसल्यामुळे हा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी घेतला। मी खऱ्या अर्थानं प्रवरा माध्यमिक विद्यालयाच्या सर्व अधिकाऱ्यांच्या मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी खरं सांगितलं पाहिजे, ग्रामीण भागामध्ये आज गेले अनेक वर्ष आरोग्याच्या समस्या अनेक आहेत। त्या माध्यमातून या राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व प्रवरा मेडिकल ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पाटील विखे उर्फ तात्या यांनी आमच्या गावाला जे आरोग्य केंद्र दिलं, त्या आरोग्य केंद्रामार्फत रोज 70 ते 80 रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार होतात। त्यामुळे खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामध्ये एक आरोग्याची सुविधा निर्माण झाली आणि या वर्षीचा 26 जानेवारीचा मानांकन उत्कृष्ट पुरस्कार आमच्या पिंपरी आरोग्य केंद्राला मिळाला। मी आदरणीय नामदार साहेबांचे आणि तात्याचे आणि त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांचे मनापासून स्वागत करतो आणि यापुढेही आमच्या पिंपरी लौकी गावासह पंचक्रोशीतील सर्व
ग्रामस्थांना एक विनंती करीन का अशा मोठमोठ्या शिबिरांचा आपण फायदा घेऊन आपल्या आरोग्याचा प्रश्न सोडवावा. यापुढे भविष्य काळामध्येही या आरोग्य केंद्रामार्फत आणि प्रवरा मेडिकल ट्रस्ट मार्फत मोठमोठे शिबिरं घेऊन लोकांना चांगल्या पद्धतीची आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल असं मी या ठिकाणी आश्वासन देतो. आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाला, या शिबिराच्या कार्यक्रमाला आलात. मी सर्वांचं मनापर्यंत स्वागत करतो, आभार मानतो. धन्यवाद. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजार भावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.